भित्तिचित्र हे पण प्रत्येक वाड्यात असतीलच असे नाही. आता मगाशी तीरपासून जे घटक येतात काही काही ते फार सिलेक्टिव्ह आहे, फार कमी वाड्यांमध्ये ते असतात. सामान्य पाटील कुलकर्णी सामान्य वतनदाराच्या वाड्याला हे दिसणार आहेत, मोठ्या मोठ्या सरदार मंडळींच्या वाड्यातच हे दिसेल. भित्तिचित्र म्हणजे भिंतीवर काढलेली चित्र, भिंतीवर चुन्याचा गिलावा देऊन सुंदर अशी चित्र नैसर्गिक रंग वापरून आबाशाही रंग त्याला म्हणायचंय त्यांनी काढली जातात. बघा ही सुंदर भित्तिचित्र आहे. वाई तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यात मेणवलीला नाना फडणीसांच्या वाड्यात सुंदर भित्तिचित्र आहेत. हे जे आहे हे नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या पळशीचं सरदार पळशीकरांच्या वाड्यातली भित्तिचित्र आहे. इथं गणपती आपल्याला दिसतोय, हा सुंदर दरबारात गणपती होता आणि इथे मल्हारराव होळकरांचं चित्र काढलेलं आहे. पळशीकर हे होळकरांचे दिवाण होते, त्यांच्या पदरी होते, तर त्यांच्या प्रती एक आस्था म्हणून त्या वाड्यामध्ये मल्हारराव होळकरांचं चित्र आहे. अजूनही ते तसंच आहे, त्याचे रंग वगैरे सुद्धा चांगले आहेत. तुम्ही कधी गेलं तर बघू शकता पळशीला. देवघर, वाड्यामध्ये देवघर असतं. देवघर कुठे असतं? आता मागची ती स्लाईड बरीचशी मागे गेली. पहिल्या चौकामध्ये आपण ज्यावेळेस दुसऱ्या चौकात जातो, माझघराचा जो दार असतो तिथे उजव्या बाजूला साधारण देवघर असतं. उत्तराभिमुख असतं देवघर, पूर्व बाजूला आणि उत्तराभिमुख. जनरली देवांची तोंड उत्तरेला केली जातात. हा, वाड्याचं सुद्धा प्रवेशद्वार जी असतात ती जनरली उत्तराभिमुख असतात. उत्तराभिमुख प्रवेशद्वार असतात, हे पण सांगायला पाहिजे. आणि आतमध्ये गेल्यावर त्याच्या दोन भिंती आहेत, ह्या पूर्व पश्चिम असतात. मग पूर्वेच्या कोणाड्यांमधलं मध्ये सकाळी मस्त ऊन येतं, किचनमध्ये ते कोणाडे काढलेले असतात ऊन येण्यासाठी. पश्चिमेकडं अशा खिडक्यांची संख्या जास्त असते, कारण सायंकाळचं वारं पश्चिमेकडनं येत असतं ना, असं साधारणतः रचना असते. तर बहुतांशी वाडे हे उत्तराभिमुख असतात. आणि त्या उत्तर बाजूचा जो दरवाजा आहे, वाड्यांच्या नाही पण गढ्यांच्या दरवाजाला किंवा गावाच्या ज्या वेशी उत्तराभिमुख असतात त्यांना दिल्ली दरवाजा म्हणायची एक पद्धत आहे. कारण उत्तरेला दिल्ली आहे, दिल्लीकडे तोंड करून आपण सगळे दिल्लीचे दरबारचे काय म्हणूयात सेवक, दिल्ली दरबार हे म्हणून ते त्याला दिल्ली दरवाजा पण म्हटलं जातं. तर देवघर वाड्यांमध्ये दिसतं. देवघरांवर सुद्धा त्याच्या प्रकारांवर, त्याच्या मूर्तीशा याच्यावर पण बरं एक स्वतंत्र हे होईल एवढा तो विषय हे आहे. हे साधारण देवघर आहे आणि हे मोठं देवघर आहे. वाड्यांमध्ये हमखास असतंच. आजही आपण बघितलं तर सगळं गेलं पण देवघरातले देव तरी जुने जुने लोकांनी नशीब ते तरी जपलेलं दिसून येतं. भरीव पितळी असे देव असतात, त्यांची रचना सुद्धा तुम्ही पाहिलं तर इथे म्हणजे जो आपला इष्ट दैवत आहे त्याची सगळी प्रतिमा. इथं बालाजी आणि त्याच्या दोन पत्नी दिसत आहेत. इथं हे काय म्हणूयात आपण त्याला, विष्णूचा शाळीग्राम, सूर्याचा स्फटिक, महादेवाचा काय बाण, हे सगळे असतात. आणि खाली आपण इथं बघितलं तर लोकदैवतांचे हे टाक आहेत सगळे. टाक जनरली लोकदैवतांचे असतात. असे त्रिकोणाकार आपण सगळ्या त्या तांब्याच्या पत्र्यामध्ये चांदीचे किंवा काही ठिकाणी सोन्याचे सुद्धा टाक आपल्याला दिसतात. अशी साधारणतः देवघराची रचना दिसते. हे नगर जिल्ह्यातल्या पुणतांब्याच्या वाड्यांमधली देवघर आहेत. आड, वाड्यांमध्ये आड असतोच. बऱ्याचदा वाड्यातलं म्हणजे वाडा स्वयंपूर्ण असतो. पाणी तिथं बऱ्याचदा वाड्यातल्या बायका काय बाहेर पाणी भरायला कधी जात नाहीत. दुसऱ्या चौकात असतो आड वाड्यात, कुठेही असू शकतो पण तो दुसऱ्या चौकात. बॅकगेटचं जे दार आहे त्याच्या बाजूला पण असू शकतो, किंवा बऱ्याचदा आपण ज्यावेळेस दुसऱ्या चौकाच्या त्या बॅकगेट मागचा जो दरवाजा असतो तिथून बाहेर पडल्यावर बाहेरची वस्त्री किंवा तिथे सुद्धा आड असू शकतो. हा आड जर आपण पाहिला, याचा डायमीटर किंवा व्यास हा फक्त 3-4 फुटांचा असतो, फक्त फार मोठा नसतो आड. लक्षात घ्या. बाय द वे, आड, विहीर आणि बारव याच्यात काय फरक आहे? आड म्हणजे छोटा घेर असलेली विहीरच. विहीर म्हणजे गोलाकार आणि तिचा आकार मोठा असतो. आणि बारव म्हणजे काय? पायऱ्या असतात. ती चौकोनी असते आणि तशी गोल पण असते, पण पायऱ्या जनरली असतात. सैराट चित्रपट लक्षात ठेवायचा, बारव मग कळते आपल्याला. हा आड आपल्याला दिसतोय, हा फक्त 3-4 फुटांचा असा व्यास असतो आणि त्याला पाणी असतं. दगडी चौरंग इथं हातपाय धुवायला सुद्धा ठेवलेला आहे. रहाटानं ते पाणी शेंदलं जायचं. पुढे पेव किंवा बळद आणि तळघर. आता पेव किंवा बळद आपल्याला बऱ्याचशा वाड्यांमध्ये दिसत आहेत. पहिल्या दुसऱ्या चौकात, माझघरात, कुठेही अशी एक ओपनिंग असतं आणि आतमध्ये असे गोल घेर असलेली जागा असते आणि ती पांढऱ्या मातीनं किंवा चुन्यानं लिंपून तो सगळा पोकळ ती जागा असते. धान्य साठवण्यासाठी तिचा वापर व्हायचा. धान्याला कीड लागू नये याच्यासाठी काय करायला लागतं? हवेचा संपर्क टाळायला लागतो आणि छोटंसं ओपनिंग असतं, जसं लागेल तसं आपण त्याच्यातनं धान्य काढू शकतो. त्याला म्हणायचं पेव किंवा बळद, छोटंसं. तळघर म्हणजे एक स्वतंत्र अशी खोली किंवा दालनच काढलेलं असतं चौकाच्या खालच्या भागामध्ये. अशी वाड्यांना बरीचशी तळघरं इथं दिसत आहेत.
जोत्यांमधनं पण त्याला असं जाता येतं, किंवा मध्ये असं कुठेतरी इथून पण अशा आतमध्ये उतरत्या पायऱ्या असतात आणि वर जेवढे तेवढ्याच आकाराची खाली खोली असते. कुणी उतरलंय का तळघरात वाड्यांच्या? काय असतं तिथं? भूत. स्टोरेजसाठी तळघरांचा वापर केला जायचा. कागदपत्र म्हणा, धान्य म्हणा, काही गोष्टी समजा ज्या वापरत नाही त्या स्टोरेजसाठी वापर केला जायचा. पण वाड्यांची तळघरं ही काळानुसार बंद झाली आणि त्याच्या अनुषंगानं बऱ्याचशा अशा भूतप्रेतांच्या भाकड कथा, तिथून काहीतरी आवाजच येतो, आतमध्ये काहीतरी सोनं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाड्यांमध्ये काहीतरी तळघरात खजिना असतोच, सगळीकडे येते. अगदी उत्तर भारतातही हवेल्यांमध्ये गेलं तरी ते म्हणतात, अरे उदर बहुत वे खजाना वगैरे आहे महाराजा राजाओं का. इथं पण म्हणतात त्या सरदारांनी अमकं केलं, त्यांनी दिल्लीवरची लूट आणली तिथं ठेवली. आता मग त्यांचे वंशज एवढे गरीब कसे काय? काही नसतं ते सोनं नाणं, ते गेलं सगळं. आतमध्ये उतरलं ना की असे भिंती कोणाडे असतात घडीव दगडांच्या, ते भिंती, आणि गारवा खूप जाणवतो तळघरात. खूप एसीत सुद्धा नाही एवढी हवा असते तळघरात, खूप छान वाईब असते. पण आता ती बंद झालीत आणि त्याच्यामध्ये बरेचसे काहीतरी किडे माकोडे किंवा वटवागळ बरेचशी तिथं दिसतात. मातीचा भराव भरपूर आलेला असतो, त्याच्यामुळे आता कोण तळघरामध्ये उतरत नाहीत. बऱ्याचदा तळघरातनं असे भुयारी मार्ग पण असतात. भुयारी मार्ग कुठेतरी गावातल्या देवळात जायला. आता हा संगमनेरच्या देशमुखांचा वाडा आहे. इथं आतमध्ये गेलं तर दोन अशी अजूनही आहेत, ते दोन भुयारी मार्ग आहेत. उजव्या बाजूचा संगमनेरातल्या भवानी बागेत जातो आणि डाव्या बाजूचा देवीच्या गल्लीत एक सप्तशृंगीचं मंदिर आहे, तिथं जातो. की वाड्यातल्या महिला ज्या असायच्या त्या बऱ्याचदा अशा, त्यांच्यासाठी त्या गुप्त मार्गाचा वापर. आपलं देवघरात त्या मंदिरात जायचं, बागेत जायचं, परत वाड्यामध्ये निघून यायचं. म्हणजे बाहेर रस्त्यानं कुठं फिरण्याचा तो प्रसंगच नाही. पुढचं काय? जिना. वाड्यांमधले जिने फार चिंचोळे असतात. म्हणजे जाड्या माणसाचं तर अगदी कामच नाही, फार नॅरो असतात ते. सॉरी, कुणी झाडं असेल तर आता ते गमतीनं जोक करायला लागतात म्हणून हे राग मानू नका. फार चिंचोळे असतात, दगडी असतात, काही सागवानी, काही लाकडी पण असतात जिने. फार चिंचोळे भिंतीतनं काढलेले असतात ते. आणि मगाशी मी सांगितलं जिने कुठं असू शकतात. मगाशी प्रवेशद्वाराचे तिथं गेलं तर तिथून दोन्ही बाजूला दोन जिने, किंवा मधल्या दोन चौकांच्या मधला जो कनेक्ट आहे माझघराचे तिथं, किंवा मागची जी एंट्री आहे, मागचं दार, त्याच्या तिथे पण असू शकतात. पुढचं काय? महिरपी कमानी. बऱ्याचदा वाड्यांमध्ये अशी विशेष दालनं असायची, रंगमहाल, दिवाणखाना वगैरे वगैरे. तर तिथं असे हे सुरूचे खामाणीमध्ये अशी महिरपी कमान केलेली असायची. भारतोलनासाठी पण आणि आकर्षक दिसावं म्हणून पण ह्या कमानींचा वापर केला जातो. अशा सुंदर कमानी तुम्ही बघितल्या असतील सगळ्या. चांगल्या पण चांगल्या वाड्यांना, मोठ्या वाड्यांनाच त्या असतात. हे नाशिकमधल्या सरकार वाड्याचं वरच्या मजल्यावर जो दरबार हॉल आहे तिथलं सगळं आहे. तिथं ही आपल्याला नक्षीदार कमान दिसते आणि खांबावर पण इथं छान नक्षीकाम केलेलं असतं. पुढचं घ्या. आणि हे जे एकच सेकंद, ही कमान इथं जिथं खांबाला छेदते, इथं असं, इथं दोन्ही बाजूला केळफुलाच्या आकाराची नक्षी असते. पुढच्या चित्रामध्ये ती आपल्याला दिसेल. असं सुंदर केळफूल असतं. केळफूल पण आपल्या हिंदू धर्मात शुभ मानलं जातं. अशी केळफुलाची नक्षी त्याच्यामध्ये असते. महिरप म्हणजे याची काय, आपण कंस असतो ना, महिरपी कंस, त्या महिरपी आकाराची कमाणी. तीही मुस्लिम स्थापत्य याच्यातनंच ते आलंय सगळं. पुढचं पाणपट्टी. आपण चौकामध्ये जिथं जातो ना, आता आता छत आलेलं असतं असं, आणि अशा तुळयांची टोकं बाहेर दिसत असतात. तर ती तुळयांची ओबडधोबड टोकं हे सगळं असं झाकण्यासाठी अशी पट्टी टाकलेली असते. याला म्हणायचं पाणपट्टी. किंवा बऱ्याचदा असं पावसाचं पाणी त्याच्यातनं असं पडतं, तर ते आकर्षक याच्यासाठीच, ते छान असं सुंदर वाटावं म्हणून हिला म्हणतात पानपट्टी. त्या पानपट्ट्या जिथं चौकोनात काटकोणात छेदतात, अशा मी इकडून येणारी पानपट्टी इकडून येणारी, तिथं हे सुंदर लोलक किंवा झुंबर याला म्हणतात. हे सुंदर द्राक्षाच्या घडाच्या आकाराचं, पानाफुलांच्या आकाराचं असे सुंदर झुंबर दिसतात. हे पण प्रत्येक वाड्यामध्ये असेलच असं नाही. पुढचं घ्या. दाळणं. आता अंतर्गत जेवढे असतं त्या घटकांना, त्या गोष्टींना काय काय म्हणतात हे आपण बहुतांशी सगळं बघितलेलंच आहे. आता वाड्यांमधल्या दाळणं किंवा खोल्यांना काय काय म्हणायचं हे आपण बघूयात. दिवाणखाना, मुतपाकखाना, दप्तरखाना. दिवाणखाना म्हणजे काय? लिव्हिंग हॉल प्रामुख्यानं. पण चांगले पाहुणे आले, मोठे पाहुणे आले, चांगल्या विशेष आमंत्रित, तर त्यांना बसवण्यासाठी तो दिवाणखाना असतो. तिथं रचना मात्र त्या महिरपी कमानींची, सुंदर सुंदर त्या खांबांच्या ओळींमध्ये केलेल्या महिरपी कमानी, लोडतक्क्यांची बैठक,
ते सगळं, किंवा फोटोज वगैरे चित्र काढलेली असतात, असे ते दिवाणखाने हॉल. मुतपाकखाना म्हणजे काय? स्वयंपाक, किचन. दफ्तरखाना म्हणजे काय? स्टोरेज रूम. जनरली वेगळी असते, अशी कागदपत्र बऱ्याचदा थप्प्याच्या थप्प्या सगळ्या लागलेल्या असतात, त्या सगळ्या लाल त्या रुमालांमध्ये फडक्यांमध्ये बांधून असे ठेवले जातात, त्याला रुमालच आपण सगळे म्हणतो. माझघर म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, मधलं ते घर. देवघर देवाचं घर. न्हाणीघर म्हणजे काय? बाथरूम. कोठीघर म्हणजे स्टोर रूम. जातेघर म्हणजे जात्यांची बऱ्याचदा खोली वेगळी असते, तिथं दळण दळणाऱ्या सगळ्या त्या म्हणजे कामगार ज्या महिला आहेत त्या दळण दळत बसलेल्या असतात, अशी जात्यांची सुद्धा स्वतंत्र खोली काही वाड्यामध्ये बघायला मिळते. बाळंतिणीची खोली सुद्धा स्वतंत्र असते बऱ्याचदा. बाळंतिणीला मूल झाल्यानंतर त्याचा बाहेर संपर्क टाळण्यासाठी तिथं तिची खोली ही वेगळी असते. हे पण वाड्यांमधलं एक विशेष आहे. तुम्ही भरपूर वाड्यांमध्ये जा, बाळंतिणीची खोली वेगळी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाते. त्याचा बाहेरच्या याच्यासाठी क्वारंटाईन, थोडक्यात अशी बरीचशी दालनं असतात. पुढचं काय? आता काही विशेष महाल असतात किंवा काही विशेष खोल्या असतात वाड्यांमध्ये. ह्या अगदी काहीतरी म्हणजे खूप कमी वाड्यांमध्ये दिसतात. रंगमहाल. रंगमहाल म्हणजे काय? वाड्यांमध्ये गेलं तर सगळ्या भिंतीला चुन्याचा गिलावा केलेला असतो आणि सुंदर चित्र रेखाटलेली असतात सगळ्या नैसर्गिक रंगांचा वापर करून. मगाशी मी तुम्हाला भित्तीचित्रामध्ये सांगितलं तसे सुंदर महाल, रंगमहाल आपल्याला काही वाड्यांमध्ये बघायला मिळतात. नाना फडणीसांच्या वाड्याचा मगाशी मेणवलीचा मी उल्लेख केला. आरसे महाल म्हणजे चहूबाजूंनी आरसे भिंतीला लावलेले असतात. एवढंच नव्हे तर छतावर सुद्धा आरसे लावलेले असतात. असा सुंदर तो आरसे महाल असतो. महाराष्ट्रात तरी कुठे आरसे महाल नाही, पण साताऱ्याच्या छत्रपतींच्या याच्यामध्ये जलमंदिर राजवाड्यात आणि अदालत राजवाड्यात आरसे महाल होता. 1960 पर्यंत तरी होता, सध्या नाही. हस्तिदंती महाल हा एक वेगळाच प्रकार आहे. कसबा पेठेतल्या मोरोबादादा फडणीसांचा वाडा होता, तर त्याच्यामध्ये वर आपण छतावर बघितलं तर हस्तिदंतानं नक्षीकाम केलेलं होतं असं सुंदर, त्या तुळयांच्या तिथं. आता एवढे हस्तिदंत म्हणजे किती लागणार आहे? हे असं सामान्य माणसाचं काम नाही. मोठ्या हे सगळे महाल वगैरे आपल्याला फार कमी वाड्यांमध्येच दिसतात. रंगमहाल मी मगाशी म्हणालो, मला सांगायचं चांदवडला होळकरांचा वाडा आहे, तिथला रंगमहाल खूप सुंदर आहे. आणि हस्तिदंती महाल आता नाही मोरोबादादा फडणीसांचा वाडा, पण त्याच्यामध्ये तो हस्तिदंती महाल होता. माणूस मोठा असेल तरच, किंवा हाऊस पण पाहिजे आणि पैसा पण पाहिजे. आता मोरोबादादा सरदार मंत्री फडणीस होते, मुख्य फडणीस, अर्थमंत्री सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात एक मोठ्या पदावर होते, तर त्यांनी ते केलं. पुढचं आता असं एक रचना किंवा आर्किटेक्चर वाड्याचं सर्वसाधारण असतं. किती वाजलेत? बरं, आता आपण शेवटाकडे जरा थोडं येऊयात. आता ह्या वाड्यांचं जतन आणि संवर्धन करायचं असेल, आपण बघतो की खूप सुंदर सुंदर वाडे होते, पण आजकाल ते सगळी वाडा संस्कृती लोप पावत चालताना आपल्याला दिसतीये. बऱ्याचदा वाड्यांमध्ये फक्त दारच शिल्लक असतात पुढची, किंवा बाजूच्या भिंतीन आतमध्ये फक्त जोतं, वरचं सगळं गेलं. बऱ्याचदा दारच सगळी शिल्लक असलेली आपल्याला दिसतात. तर काय याच्या मागची कारणं आहेत, नेमकी हे का जतन होत नाही? तर पहिली गोष्ट ना, वाडा ही खाजगी प्रॉपर्टी आहे. म्हणजे बाकीच्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत, किल्ले, मंदिरं, हे सरकारी मालकीचे आहेत, पण वाडे जे आहेत हे खाजगी मालकीचे आहेत. ते त्या घराण्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत ना, त्यांची निवासस्थानं ती आहेत. तर तो एक मोठा अडथळा किंवा आव्हान आपण म्हणूया, चॅलेंज वाडा जतन आणि संवर्धन करण्यात येतं. त्यांच्या मानसिकतेवरच अवलंबून आहे ना. त्यांनी ठरवलं तर वाडा सुंदर प्रकारे उत्तम जतन ते करू शकतात, नाही तर बुलडोझरही चालू शकतात वाड्यावरून. तर त्याच्या मानसिकतेवर त्यांच्या बरंचसं अवलंबून आहे. मालकी हक्काचे वाद असतात. आता काय झालं, एखाद्या सरदारानं वाडा बांधला 18व्या शतकात, पण आज त्याचा वंश किती आहे नाही का? त्याच्या 7 पिढ्या आता झाल्या, आता त्याचे वंशज आहेत 40-50. एवढ्या कुटुंबांची आतमध्ये मालकी आहे. मग त्याला सरदाराला 2 मुलं होती, तर त्याच्या वाटण्या कशा झाल्या? पहिला चौक एका मुलाला, दुसरा चौक दुसऱ्या मुलाला. ठीक आहे. परत प्रत्येकाला 4-4 मुलं, मग एक ओसरी एकाला, दुसरी ओसरी, ओसरीतलेही खण, 2 खण याला, 2 खण त्याला. खण म्हणजे काय ते मगाशी बरं सांगायचं राहिलं. खण म्हणजे लगतच्या अशा 4 खांबांमधलं चौकोनाकृती जे क्षेत्र आहे त्याला म्हणतात एक खण, किंवा 4 तुळयांच्या मधलं. आलं का लक्षात तुम्हाला? इमेज 4 खांब असतात ना, लगतचे 4 खांब, ते चौरसाकृती क्षेत्राला म्हणतात खण. अंदाजित 25 स्क्वेअर फूटचा एक खण असतो हे. पण प्रत्येकीकडे प्रमाण थोडंफार चेंज होऊ शकतं, कारण खांबाचं किंवा तुळईचं जे लाकूड आहे सागवानाचं, ते आता झाडावर अवलंबून असतं, ते काढलं जातं. तर 8-10 फुटाचं साधारण ते लाकूड असतं. तर तेवढं ते क्षेत्र 8-10 25 स्क्वेअर फूटचं, तर तो एक खण होतो.
आपण म्हणतो ना इतक्या खणी वाडा आहे, यांचा तितक्या खणी वाडा आहे, तर ते खण प्रत्येकाच्या वाट्याला आले, 2 खण याच्या 2 खण, मग जागा अपुरी पडायला लागली, परत ते कुठेतरी वस्तीवर किंवा गावात बंगले बांधून राहायला गेले. प्रत्येकाच्या हिश्श्याचं त्या सागवान सगळं काढलं, भाव असतो चांगला सागाला, ते सगळं विकून टाकलं आणि मग ते सगळं ती दुर्दैवी अवस्था झालेली आपल्याला दिसते. तर वाटणी किंवा आणि भाऊबंदकी प्रचंड आहे. आम्ही बरेचसे वाडे बघायला जायचो, इथून एवढा त्यांचा भाग दुसरा वेगळ्याचा, तर ते म्हणायचे तिथून पुढं ते जाऊ नका, नाही तर ते सांगा तात्यांना तुम्ही मागच्या बाजूनं जा, नाही तर मागच्या बाजूने एंट्री, म्हणजे तो वाडा वेगळा. किंवा काही भागात बंगल्यासारखं बांधकाम झालंय, काही भाग जुना तसंच आहे, काही अर्धा पडलाय, अर्धा असा जुन्या नव्यासारखा काहीतरी गंगाजमनी करून ठेवलाय. अशी बऱ्याचदा म्हणजे तो वाडा आहे हे पण कळत नाही, तो बंगला आहे वाडा आहे की काय नेमकं काय हे सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळे ते भरपूर आपल्याला तसं झालेलं आपल्याला दिसतं. आता काही ठिकाणी वारसदार फार आहे, पण काही ठिकाणी असं आहे की बघायलाच कुणी नाही. म्हणजे काही ठिकाणी निर्वंश झाला एखाद्या घराण्याचा, तर तिथं मालकच कुणी नाही, किंवा आहे पण तो गेला आहे कुठेतरी फॉरेनला शिकून सवरून, वाड्याला कुलूप, गेला वाडा, असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी वारसदार फार आहेत, काही ठिकाणी बघायला कोणी नाही. त्याच्यामुळं हे फार अवघड आहे. आता काही जतन केलेले वाडे महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रात काही सरकारी मालकीचे पण वाडे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ 1818ला पेशव्यांची सत्ता संपली, पेशवाईच्या रूपातली मराठेशाही संपली, मग ते वाडे सगळे ब्रिटिश सरकारकडे आले आणि नंतर भारत सरकारकडे. उदाहरणार्थ पुण्याचा विश्रामबाग वाडा जो आहे तो राज्य सरकारकडे आहे, शनिवार वाडा केंद्र सरकारकडे आहे, ASI कडे आहे. नाशिकचा सरकार वाडा जो होता पेशव्यांचा तोही आहे, कोपरगावचा रघुनाथराव पेशव्यांचा वाडा, असे काही वाडे आहेत ते सरकारकडे. आणि ते सध्या एक चांगलं म्हणायला लागेल की ते स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंट किंवा राज्य संरक्षित स्मारक म्हणून आहेत आणि त्याचं उत्तम प्रकारे संवर्धन सरकार करतंय त्यांच्या पदरी. आता ते असं झालं की आता ते नंतर ब्रिटिश सरकारकडे आले आणि ब्रिटिश सरकारनं त्यांचा वापर केला, तिथे कचेऱ्या काहीतरी प्रशासकीय कामकाजासाठी वापर केला. विश्रामबाग वाड्यात पोस्ट ऑफिस होतं, काही पोलीस कचेरी पण होती, ग्रंथालय पण होतं, तो वापरात राहिला. हे तिन्ही वाडे चारही मी जे सांगितले ना ते वापरात राहिले, त्याला काय भाऊबंदकीचा सामना करायला नाही लागला. आणि इंग्रजांनी त्याच्यात थोडेसे बदल केले, पण ते मेंटेन तरी राहिले ना, वापरात राहिले, सुरक्षित राहिले, सुंदर आहे. तुम्ही नाशिकला गेला सरकार वाडा, किंवा कोपरगावचा रघुनाथराव पेशव्यांचा, आनंदीबाई पेशवी जिथं राहायचा तो पेशव्यांचा वाडा, उत्तम प्रकारे सध्या शास्त्रीय पद्धतीनं सरकार जतन करतंय, ते सरकारच्या मालकीचे आहेत. पण खाजगी वाड्यांचं काय, तर खाजगी वाड्यांचं जतन करायचं म्हणजे वारसदारांचीच मानसिकता लागते. आता त्याच्यामधलं जास्त मला लिगल माहिती नाही, पण जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो की एखाद्या खाजगी मालकाला जर वाटलं आपला वाडा जतन करायचा, तर सरकारची मदत घेऊन तो जतन करू शकतो, त्याला स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंटचा दर्जा मिळू शकतो. अशा केसमध्ये त्या मालकी त्याची त्यांच्याकडेच राहते, त्या घराण्याकडे, पण सगळं सरकार तो जतन करतं. आणि तो पण वाडा विकता येत नाही दुसऱ्या कोणाला तरी, विकायचा असेल कधी नंतर तर सरकारलाच विकता येतो, असा एक क्लॉज त्याच्यामध्ये आहे. त्या वाड्याच्या काही भागामध्ये वंशज राहू पण शकतात, असं पण आहे. याचं एक उत्तम उदाहरण, किंवा मी तर म्हणेल एकमेव उदाहरण माझ्या माहितीप्रमाणे, हे पुणे जिल्ह्यामधल्या भोर तालुक्यात कारी नावाचं गाव आहे, तिथं जेधेंचा वाडा आहे. तर तो उत्तम प्रकारे त्यांच्या वारसांनी अशा प्रकारे जतन केला. तो स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंटच आहे. उत्तम प्रकारे तुम्ही कान्होजी जयदेव शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, शहाजीराजांचे सहकारी, त्यांचा तो वाडा आहे. तो गेला तर तुम्ही तो वाडा बघा, तर ते वारसदारांच्या मानसिकतेनं आणि त्यांच्याच खटपटीनं, त्यांनाच किती इतिहासाची आवड आहे ना, त्याच्यावर बऱ्याचदा मुख्य भाग तोच आहे. खाजगी पूर्णतः स्वतःच्या पैशानं खाजगी प्रकारे वाड्याचं जतन करायचं हे सोपं राहिलेलं नाहीये. वारसदारांची परिस्थिती ढासळल्यामुळे वाडे ढासळले, लक्षात घ्या. बऱ्याचदा मी म्हणत असतो की वाड्यांची फक्त दारच राहिलेली आपल्याला दिसतात ना. तो वाडा असतो जहागीरदारांचा, जहागीरदार, इनामदार, सरदार, या शब्दांमधले जहागीर, इनाम गेलं, काय शब्द राहतो शेवटचा, दार, तर ती दारच शिल्लक राहिलीत फक्त वाड्यांची. खाजगी, आता खरं त्या वारसदारांची परिस्थिती, आता बऱ्याच ठिकाणी एक मालक नाहीये, एखाद्याला फार असतो आमच्यासारखा इतिहासाचं वेड, पण बाकीच्यांना नसतं. मग हा काय करतोय, ह्याचं काय, आणि थेट वंशज हाच मिरवतो, आम्ही काय नाही का, कशाला ते काय ते जुनं करून करायचं आपल्याला. बऱ्याचदा त्या भाऊबंदक्या फार असतात. म्हणजे मला ते किस्स्यांवर पण बोलायला एक स्वतंत्र काहीतरी व्याख्यान करायला लागेल. मी 100च्या वर वाडे जवळजवळ महाराष्ट्रातले बघितलेत, तर ते खूप आहे. आणि प्रत्येकाची आर्थिक स्थिती पण चांगली नाही, करायची मानसिकता, इतिहासाप्रती आवड नाही. तर याची काही उदाहरणं आहेत महाराष्ट्रात. पुणे जिल्ह्यातच पुरंदर तालुक्यात जाधववाडी म्हणून गाव आहे, दिवे घाटाजवळ. तिथला जाधवरावांचा जो वाडा आहे किंवा गडी आहे,
ती त्यांच्या वारसदारांनी उत्तम प्रकारे जतन केली आहे. तिथं 3 स्टार हॉटेल आहे, विठ्ठल कामतांची मदत घेऊन, ऑर्किड ग्रुपची मदत घेऊन तिथे. आणि फोर्ट जाधवगड चांगला ब्रँड म्हणून विकसित झाला आहे. तुम्ही यूट्यूबवर नंतर बघा. मी भरपूर ठिकाणी त्यांचं उदाहरण देत असतो, चांगलं प्रमोशन करतो, त्यांच्याकडून घरपैस काहीतरी घ्यायला पाहिजे. छान हेरिटेज हॉटेल आहे तिथे. लोक येतात तिथे, बरीचशी तरुण मंडळी पण येतात लग्नानंतर, लग्नाआधी, प्री याला हनीमून बिनीमून. आणि ते एक सुंदर आहे, म्हणजे छावणीच्या प्रकारच्या रूम आहेत अशा, किंवा वाड्यातल्या रूम आहेत. आणि सुंदर मराठी जेवण, सगळं मराठी संस्कृतीचा, खाद्य संस्कृतीचा, वाडा संस्कृतीचा प्रचार प्रसार तो होतोय. पिलाजी जाधवरावांची ती गढी आहे. तो एक ते एक वापर आहे खाजगी पद्धतीचा, किंवा असे वारसदारच जतन करतात असे वाडे फार कमी आहे माझ्या माहितीप्रमाणे. आता आमचे एक मित्र आहेत, नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यामध्ये म्हातार पिंपरी नावाचं गाव आहे, तिथं वाबळेंचा वाडा आहे. वाबळे घराणं पेशवाईत शिंदेशाहीत होतं. पानिपतात ज्यांनी पराक्रम गाजवला त्या जानराव वाबळेंचे वंशज विक्रमसिंह वाबळे यांनी त्यांचा वाडा उत्तम प्रकारे संवर्धन केला. बरेचसे वाडे, पण त्यांच्या वाट्याला जो वाडा किंवा वाड्याचा भाग आला, उत्तम प्रकारे तो त्यांनी सध्या जतन केलेला आहे. कॉन्झर्वेशन आर्किटेक्टची मदत घ्यायला लागते त्याच्यासाठी. लक्षात घ्या, शास्त्रीय पद्धतीनं, पुढचा माझा मुद्दा तोच आहे, शास्त्रीय पद्धतीनं जतन. आपण म्हणतो हा वाडा भारी आहे, चांगला मेंटेन केला आहे. मेंटेन म्हणजे काय? सगळ्या चौकातला फरस बंद काढलाय, ब्लॉक्स, पेवर ब्लॉक्स बसवले, याला जतन संवर्धन नाही म्हणत ना. किंवा भिंती ज्या चुन्यानं पांढऱ्या मातीनं लिंपला जायच्या, तिथं डायरेक्ट तुम्ही मार्बल सगळ्या लावल्या, किंवा फरशा बसवल्या त्या जागी जिथं शेणानं पूर्वी सारवलं जायचं. किंवा धाबा, जे माळवत किंवा धाबा जो असतो सिलिंग, तो पांढऱ्या मातीनं भरला जायचा. वाड्याचा जो वरचं जे सिलिंग आहे, म्हणजे ते मगाशी सांगायचं राहिलं, तुळयांच्या वर अशा आडव्या पट्ट्या टाकल्या जायच्या, त्याच्यावर परतशा अशा पट्ट्या वगैरे, भुसा आणि पांढरी माती वापरली जायची. पांढऱ्या मातीचा दाब त्याच्यावर दिला जायचा आणि वर चांगली घोटाई केली जायची. पांढऱ्या मातीमध्ये आपल्याला माहिती, ती नापीकपूर्ण माती असते, ती अजिबात पाणी धरून ठेवत नाही, चिवट असते, जलरोधकता तिची जास्त असते. त्याच्यामुळे ती पांढरी माती फारशी आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे त्या पांढऱ्या मातीचा तो धाबा माळवत काढलंय आणि काहीतरी सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब टाकलाय, याला संवर्धन म्हणत नाही. लक्षात घ्या, शास्त्रीय पद्धतीनं संवर्धन, जुन्याला धरून नवं केलेलं. तर तो कारागीर पण मिळत नाही. पूर्वी वाड्याचं बांधकाम करणारा जो कौशल्य ज्याच्याकडे होतं, तो कारागीर आज राजस्थानावरून आणावा लागतो, कारण मराठी ते तंत्र बरंच लोप पावलंय. पूर्वी जो वडार समाज, बेलदार समाज किंवा पाथरवट समाज होता, तो आजकाल त्यांना ते तंत्र किंवा तो मिळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे दगडाची पण ती समस्या आहे, घडीव दगड, त्याच्या चपट्या विटा, पण जास्त पैसा त्याला खर्च करायला लागतो. कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट पासून तर ते सगळं मटेरियल आणि सगळं ते करायचं म्हणजे शेवटापर्यंत जायला पैसा खूप लागतो. पण जतन शास्त्रीय पद्धतीनं झालं पाहिजे. कसंही करून त्याला बंगल्याचं स्वरूप देणं, आधुनिक स्वरूप देऊन कसंही जतन करून आपल्याला चालणार नाही. हा एक पर्याय. आता नव्यानं वाडे बांधणं, वाडा संस्कृती लोकांना कळायची असेल तर एक प्रतिकात्मक म्हणून नव्यानं वाडे बांधणं. आता अलीकडे बरीचशी लोक वाड्यासारखी घरं बांधतात बरं का. वाड्यासारखी घरं बरीचशी लोक, फार्म हाऊस वगैरे वाड्यासारखं. हो, मी तेच सांगणार होतो. ढेपेवाडा जो आहे मुळशी तालुक्यात, नितीन ढेपेंनी केलेला, तो त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याचं प्री वेडिंग शूट म्हणा, लग्न, मुंजी, वाढदिवस, वेगवेगळे समारंभ, शूटिंग, याच्यासाठी त्या वाड्याचं उत्तम प्रकार, म्हणजे तो नव्यानं उभारलेला वाडा आहे. वाडा संस्कृती कशी असते हे त्याच्या माध्यमातून लोकांना कळत आहे. सुंदर वाडा तो सुद्धा आहे. नव्यानं वाडे बांधणं. आता हे सगळं वारसा आपला, हा सर्व आपला सर्वांचा वारसा आहे. ज्या ऐतिहासिक पुरुषानं तो वाडा बांधला किंवा ज्या घराण्याच्या तो मालकीचा आहे ना, तो काही त्यांच्या वारसांपुरता नाही आहे. त्या खरं म्हणजे आपण असं समजलं पाहिजे की त्या सगळ्या आपण त्यांचे वारसदार आहोत सगळे. हे सगळी राष्ट्राची संपत्ती आहे. अशी मानसिकता हे तयार झालं तर बऱ्याचशा गोष्टी होतील. त्याचं डॉक्युमेंटेशन करणं फार गरजेचं आहे, पहिली पायरी म्हणजे. आता मी बरेचसे फोटो काढलेत, किंवा डॉक्युमेंटेशन करणं, लिहिणं, कशी आहे त्याची रचना, सगळं ते नोंदवणं, त्याचा मॅप, आर्किटेक्चरल प्लॅन, वाड्याचे निदान फोटो तरी काढून ठेवणं. कारण आज ते जसे आहेत 10 वर्षांना ते पण नसतील ना. आज आपण म्हणतो इथे खूप भारी वाडा होता, इथं अमकं होतं, तिथं अमकं, सपाट जमीन आहे. कल्पनेनंच आता ते सगळं राहिलं ना, कल्पनेतच. आपण काही म्हणू उद्या, पण त्याचं डॉक्युमेंटेशन आजच करणं, कारण इतका झपाट्यानं वर्तमान बदलतोय, तो धरून ठेवता येत नाही. तर आत्ताच त्याचं डॉक्युमेंटेशन जर आपण केलं तर ते चांगल्या गोष्टी होऊ शकतात. आता बऱ्याचदा माझ्या पुस्तकाचं काम चालू होतं आणि मी 2023ला एखाद्या वाड्याला भेट द्यायचो आणि परत 24ला पुढच्या वर्षी परत जायची त्या गावात वेळ आली तर बऱ्याचदा ते सगळं नष्ट असायचं. म्हणजे काही महिन्यात, काही वर्षात अगदी अपार्टमेंटचं बांधकाम चालू, कुठे गेले ते सुंदर सागवानी नक्षीकाम,
गवाक्ष मी मगाशी तो दाखवला अकोल्याच्या धर्माधिकारी वाड्याचा, सुंदर आहे, पण आता तिथं काही नाही. आता फक्त माझ्या फोटोमध्येच तो शिल्लक आहे वाडा. गेलं सगळं वैभव. तिथं तिथं वाडा होतं हे पण नव्या पिढीला सांगायला लागेल की असं असं इथे होतं, तर त्या खूप गोष्टी. नीलफलकाची एक संकल्पना आहे की वाडा गेला, ठीक आहे, आता आधी जे झालंय त्याला आपण काही करू शकत नाही. वर्तमानात आपण जागे होऊ शकतो, पण आधी गेलंय सगळं. पण तिथं काय निदान होतं ते तरी वारसा रूपानं किंवा आहेत त्या वाड्यांसमोर सुद्धा नीलफलक लावणं. कारण सामान्य माणसाला ते काय कळणार आहे, पण कमी आणि नेटक्या शब्दांमध्ये की इथं असं असं होतं, हा वाडा यांचा आहे, हा वाडा अमक्या अमक्या सरदाराचा आहे ज्यांनी असा असा पराक्रम केला. अशी नीलफलक लावणं. पुण्यात ते नीलफलकांची संकल्पना आपल्याला सगळी दिसते बघा. नीलफलक की इथे इथे हे हे राहत होते गृहस्थ, अमकं अमकं इथं होतं. पुणे भारत गायन समाज आत्ता तिथं आहे, पण तिथे आनंदीबाई जोशींचा पहिल्या महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला. अमकं तमकं कुठं टिळकवाडा, केसरीवाडा सगळं दिसतं की आज नाही. किंवा वाड्यांची फक्त ठीक आहे प्रवेशद्वार शिल्लक आहेत, आतमध्ये काही नाही, पण त्या प्रवेशद्वाराजवळ जरी नीलफलक लावला तरी ते उत्तम. त्या सगळा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण उत्तम तो इनिशिएटिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती आपण करू शकतो, एक दबाव गट तयार करू शकतो. वाडे महाराष्ट्रात असंख्य आहेत, लक्षात घ्या. कुठं कुठं कुणाकोणाचे वाडे आहेत हे सुद्धा आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. फेसबुकवर एक ग्रुप आहे ऐतिहासिक वाडे व गढी म्हणून. तो ग्रुप, त्याच्यामध्ये बरीचशी लोक त्यांच्या त्यांच्या गावचे वाडे टाकत असतात. तर मराठवाडा आणि विदर्भात इतके सुंदर सुंदर वाडे आहेत ज्यांचा अभ्यास झाला नाही. हे सगळे वाडे बरे आडवाट्यावरच्या गावांमध्ये आहेत वाडे. कुठं कुठं काय काय हे याची नोंद नाही, अशी एक समान जंत्री नाही उपलब्ध. खाजगी वाड्यांची नोंद सरकार दरबारी नाही, त्यामुळे ते शोधायला लागणार आहेत. इतके सुंदर सुंदर वाडे आहेत परभणी अकोला जिल्ह्यामध्ये. आपल्याला बऱ्याचदा आपण फक्त मराठा इतिहास केंद्रित आणि पुणे सातारा केंद्रितच अभ्यास करतो, पण मराठवाडा विदर्भात सुंदर सुंदर तिथल्या देशमुखांचे वाडे आहेत आणि जमिनी सुद्धा बऱ्याचशा त्यांना असल्याच दिसतं. खानदेशात पण सुंदर सुंदर वाडे आहेत, गड्या आहेत. तर ते सगळं आधी ते काय आहे कळणं तरी गरजेचं आहे ना आपल्याला. तर त्या ग्रुपवर लोक टाकत असतात बरंचसं काय काय, तर त्यांनी कळतं की किती मोठं वैभव आपल्या महाराष्ट्रात आहे, हा किती मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. बरं, हे सगळं जतन संवर्धन आपण केलं तर काय करता येईल पुढं? काय कशाला एवढे जतन संवर्धन वाड्यांचं कळायचं? पहिली गोष्ट, तो आपला वारसा आहे, राष्ट्राची संपत्ती आहे, आपला इतिहास, आपली अस्मिता आहे, आपला वारसा आहे, तो पुढच्या पिढीपर्यंत देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जतन केल्यावर काय करू शकतो आपण? वारसा सहली तिथे काढू शकतो. नव्या पिढीला, तरुण पिढीला आपल्याला वाडा संस्कृती कळावी म्हणून एक पर्यटनाची केंद्र म्हणून ती वाडे ते विकसित होऊ शकतात. वारसा सहली, हेरिटेज टुरिझम, हेरिटेज वॉक्स आपण त्या वाड्यांमध्ये घेऊ शकतो. आता पुण्यात किती वाडे होते, पण आज खूप कमी वाडे शिल्लक आहे, पण जेवढं आहे तेवढं तरी वैभव लोकांना दाखवणं हे गरजेचं आहे. वारसा सहली, शूटिंगसाठी वाड्यांचा वापर केला जाऊ शकतो. चित्रपट मालिका असतील, बऱ्याचदा त्या मराठा काळातल्या शिवाजी महाराजांची चित्रपट मालिका आहे, सेट उभारण्यापेक्षा आहे तसे वाडे बरेचसे आपण त्याला वापरू शकतो. सध्या फक्त 2-3 वाडे चित्रपट मालिकांमध्ये वापरले जातात. म्हणजे भोर, आता आपल्या भोरचा पंत सचिवांचा वाडा खास करून बहुतांशी चित्रपटांमध्ये असतोच. हंबीरराव वगैरे मध्ये त्या लाल रंगाच्या भिंती वगैरे, ते तुम्ही जरी बघितलं तरी तुम्हाला फोटो दाखवले तर कळेल, अरे हा कितीतरी चित्रपटांमध्ये आहे. किंवा सातारा जिल्ह्यामध्ये छावामध्ये पण तो आहे, बरोबर. सातारा जिल्ह्यामध्ये रहिमतपूरजवळ साप म्हणून गाव आहे, तिथं तो कदमांचा वाडा आहे. हत्तीवाले कदम ते असतात ग्वाल्हेरला, पण इकडे माणूस वगैरे ठेवून ते सगळं बघतात. तोही शूटिंगला बऱ्यापैकी वापरला जातो, तोही उत्तम आहे. हे जे वाडे महाराष्ट्रात सुस्थितीत आहे ना, विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे ते इंग्रज काळातले. इंग्रज काळामध्ये किंवा पेशवाईच्या शेवटाच्या काळात जी संस्थानं होती 1947 पर्यंत, शिंद्यांचं ग्वाल्हेर, इंदोर, बडोदा, धार, देवास, कोल्हापूर, समजा महाराष्ट्रातलं त्यातलं त्यात मोठं कोल्हापूर. तर ह्या सगळ्या सरदार मानकऱ्यांचे जे वाडे आहेत ना, किंवा जुने डेव्हलप केलेले किंवा नव्यानं बांधलेले, तेच आज जास्त सुस्थितीत आहेत. पेशव्यांचे किंवा शिवकालीन काळातल्या तर गढ्या जवळजवळ नाहीतच सरदारांच्या. मग आपण म्हणतो जाधवराव, शिर्के, मोहिते, भोसले, घाटगे, गुजर, पालकर, ह्या 17व्या शतकातल्या किंवा त्याच्या पूर्वीच्या सरदारांच्या निवासी वास्तू, गाड्या वगैरे तर आज काही शिल्लक राहिलेलं नाही. उत्तर पेशवाईतले आणि इंग्रज काळातले वाडे आपल्याला मगाशी तो एक मुद्दा सांगायचा राहिला की इंग्रज काळात पण वाडे संस्कृती महाराष्ट्रामध्ये होती. त्या वाड्यांवर जरा व्हिक्टोरियन आणि गॉथिक शैलीचा पण परिणाम होता. म्हणजे महिरपीच्या जागी ती आर्क आली, रोमन आर्क किंवा गॉथिक आर्क त्याला म्हणतो. अशी गोल असते ती रोमन आर्क आणि अशी थोडीशी अशी असते ती गॉथिक. फलटणचा मुदोजी मनमोहन राजवाडा जो आहे निंबाळकरांचा, त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं दिसतं. दगडी खांब वापरण्याची परत संकल्पना त्याच्यामध्ये आली. किंवा शिर्डीचा साईबाबांच्या समाधीचा जो वाडा आहे नागपूरच्या गोपाळराव भट्टींनी बांधलेला,
सुंदर वाडा आहे इंग्रज काळातला, त्याच्याकडे वाडा म्हणून आपण बघितलं पाहिजे. हे वाडेच आहेत, देवळांचे बरेचसे वाडे असतात ते वाडे. औंधच्या पंतप्रतिनिधींचा वाडा किंवा तिथं असणारं यमाई मंदिर जे आहे तो देऊळ वाडाच आहे, ते तिथं ते सुंदर आहे. बऱ्याचदा त्या सागवानी जाळ्या खिडक्यांच्या जागी बऱ्याचदा ते लोखंडी रेलिंग्स आल्यानंतरच्या काळामध्ये, पण ते थोडंसं किंवा काही ठिकाणी नंतर थोडं तंत्र वापरून तो जरा इंग्रजी प्रभाव आपल्याला वाड्यांमध्ये दिसून येतो. म्हणजे तो आता पंत सचिवांचा भोरचा वाडा वापरला जातो चित्रपट शूटिंगमध्ये, पण त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की ते इंग्रज काळातल्या आहेत, नंतर काळातल्या आहेत. पण त्यामुळे इतिहास संशोधकांना कळतं ना की तिथं हंबीरराव उभे हे काय आलंय 20व्या शतकातलं हे, पण ते सामान्य याला कळत नाही. तर ते एवढं बारकाव्यानं आपण बघत नाही. तशा बऱ्याच चुका असतात बरं का चित्रपट मालिकांमध्ये. संग्रहालय आपण उभारू शकतो, प्रत्येक वाड्यात नाही, पण जे वाडे महत्त्वपूर्ण आहे त्या वाड्याच्या मूळ पुरुषानं मोठा पराक्रम गाजवलाय किंवा वस्तू असायला लागतात ना बऱ्याचशा, किंवा आपण चित्र वगैरे बरेचसे फ्लेक्स वगैरे बरेचसे मुरल्स करू शकतो, पण त्या सरदाराचा पण तेवढा पराक्रम पाहिजे नाही का. हा वाडा इथे इथे तिथले देशमुख होते, ठीक आहे, ते तिथले देशमुख होते, इतिहासात योगदान काय. त्यामुळं चांगल्या चांगल्या सरदारांचे वाडे जे आहेत, पिलाजी जाधवरावांचा वाडा आहे, महाजी शिंदेचा श्रीगोंद्याचा वाडा आहे, म्हणजे ते नाव पण तितकं मोठं पाहिजे ना त्या घराण्याचं. गावोगावचे पाटील कुलकर्ण्यांचे छोटे वाडे जतन करून काय करायचे, मोठे मोठे वाडे म्हणजे संग्रहालय उभारायचे असतील तर त्यांच्याकडे स्वतःच्याही वस्तू बऱ्याचशा पाहिजे, काही आपण आणू शकतो. मग बरंच असं होतं ना की वाडा आपल्याला बघायला जायचं, पण आतमध्ये काय दगडविटा ज्योती फक्त बघायची, त्याच्यासाठी आम्ही तिकीट मोजायचं. आता नाशिकचा सरकार वाडा आहे, तिथं राज्य पुरातत्व खात्याचं नाशिक विभागाचं ऑफिसच आहे आणि तिथं म्युझियम केलेलं आहे. तिथं आर्किओलॉजिकल म्हणजे जुन्या जुन्या सगळ्या अशा दगडी काय म्हणत आपण त्याला, मूर्ती नाणी सगळी शिल्प, तर म्युझियमच वाड्यामध्ये केलेले. मग त्या अर्थी ते म्युझियम बघायला आणि बाकीचा वाडाही तर दिसतोच आहे आपल्याला, तर ते सुंदर आहे. अशा प्रकारचा तो वापर. नाही तर बऱ्याचदा ते काय पडलेलं काय बघायचं काय आतमध्ये, तर हाही आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे संग्रहालय छान उभारता येतील. पाटणला जो सातारा जिल्ह्यात पाटणचा जो वाडा विक्रमसिंह पाटणकरांचा, तिथं त्यांनी सुंदर केलेलं आहे सगळं. आता अजून काय करता येईल, तर हा एक चौथा जरा वादग्रस्त मुद्दा आहे जरा, हॉटेल्स तिथं उभारता येतील का. जाधवगडला हॉटेल्स आहे किंवा काही ठिकाणी आता फोर्ट अहिल्या याला महेश्वरला मध्य प्रदेशात, तिथं ते होळकरांचे वंशज रिचर्ड उर्फ शिवाजीराव होळकरांनी हॉटेल उभारलंय. पण त्याला किंवा राज्य सरकारनं मध्ये सांगितलं होतं की हे जे जुने वाडे आपण तिथे हेरिटेज हॉटेल करू, खाजगी विकसकांना देऊ, सरकारचं एवढं नाही. पण आता त्याच्यावरून पण वाद आहे, प्रत्येकाची मतं इथं भिन्न भिन्न असू शकतात की ते हॉटेल्स काढायचे का. गौरवशाली मराठ्यांचा इतिहास एका बाजूला आणि तिथं काय ते पर्यटक सगळे मजा करतायत, कोणता आरोपित आहे किंवा काय, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही म्हणून तिथं प्रश्नचिन्ह केलंय बघा इथं. पुढचं शेवटचा मुद्दा, आता महाराष्ट्रातले काही वाडे फक्त तुम्हाला जस्ट सांगतो जे वैशिष्ट्यपूर्ण आहे. कधी गेले तर तुम्ही सगळ्यांनी बघा. पुण्यातलं विश्रामबाग वाडा, किती जणांनी पुण्यात असून बघितला नाही. नाही म्हणल्यावर कोण हात वर करत नाही. असे नकारात्मक उत्तर येणारे प्रश्न जर असले तर कोण उत्तर देत नाही सहसा. खाजगी वाडे पुण्यात फार कमी आहेत. रास्तेंचा वाडा, मुजुमदारांचा वाडा, शितोळे देशमुखांचा वाडा, असे फार कमी वाडे, 3-3.5 वाडे फक्त पुण्यात चांगले शिल्लक आहेत सध्या. हे दुर्दैव आहे. पुणे हे वाड्यांचं गाव होतं, राजकीय केंद्र, भारतभराचं 18व्या शतकातली ती एका प्रकारची राजधानी होती, तिथून चालायचं सगळं. तरी आज ते सगळे वाडा संस्कृती लोप पावत चालली आहे. चाळी झाल्यात, बऱ्याचदा अपार्टमेंट झाल्यात, अनेक हिस्से भाडे करू आणि ते सगळं वैभव लोप पावत चाललंय. हा एक चांगला वाडा आहे, सुंदर. चांदवडचा होळकरांचा वाडा, होळकरांना चांदवडची देशमुखी होती, तिथं त्यांनी वाडा बांधला. तिथला रंगमहाल, भित्तिचित्र, G+2 आहे, तो 2 मजली आहे आणि नगारखान्याचा पुढच्या बाजूला 3रा म्हणजे G+3 अशी रचना अजूनही आहे. त्याचं सगळा सागवान, नक्षीदार हस्त, नक्षीदार खांब, तुळया, मैरपी सगळं त्या वाड्यात बघायला मिळेल. सुंदर वाडा आहे. कधी चांदवडला गेलं तर आपण बघायला पाहिजे. महाजी शिंद्यांचा जो श्रीगोंद्याचा वाडा आहे, श्रीगोंद्याची पाटीलकी शिंद्यांना होती, तो सुद्धा आहे. काही अंशी तो पडलाय. तिथं इथल्या बऱ्याच प्रॉपर्ट्या शिंदेंनी, जीवाजीराव शिंदेंनी 1947च्या आसपास रयत शिक्षण संस्थेला दिल्या भाऊराव पाटलांकडं. त्याच्यामुळे तिथं त्या वाड्यामध्ये सध्या रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. असाच एक वाडा पारनेर तालुक्यात जामगावलाही शिंद्यांचा आहे, तिथं सुद्धा शाळा आहे. किंवा होळकरांचा वापगावचा वाडा जो आहे. खरे वाडे मोठे हे शिंदे, होळकर, बडोद्याचे गायकवाड त्यांच्या सरदारांचेच वाडे खरं म्हणजे मोठे आहेत महाराष्ट्रात. गायकवाडांचा दावडी निमगावचा वाडा पण सुंदर आहे, तिथे पण शाळा आहे. काही भाग कचेरीचा आहे, तिथं शाळा आहे, ती सुंदर आहे. तो जर आपण बघितलं तर, किंवा होळकरांचा वापगावला जो वाडा आहे, तो वाडा म्हणजे तो किल्लाच आहे. किल्ला किंवा गडी म्हणता येईल एवढा भव्य दिव्य तो आहे. तिचे सुद्धा शाळा आहे, तो पण वाडा आपण बघायला पाहिजे. पक पिक्चरचं शूटिंग तिथे
झालेलं होतं, तर त्याच्यात तो दिसतोय. पंत सचिवांचा वाडा जो भोरचा आहे, भोर संस्थान होतं 47पर्यंत. सुंदर तो वाडा अस्तित्वात आहे. त्याचा मी सांगितलं हे 2 वाडे, कदम वाडा सापचा, याचा चित्रपटांची शूटिंगसाठी जनरली तेच असतात सगळीकडे. जाधवरावांचा वाडा पण मी मगाशी सांगितलं, प्रायव्हेट यांनी डेव्हलप केलेल्या वाड्याचं ते उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्रातलं सध्या तरी. रहिमतपूर जवळ आहे, रहिमतपूरपासून 2-2.5 किलोमीटरवर आहे. पुढचा सरकार वाडा नाशिकचा, मगाशी बोलण्यात बऱ्याचदा उल्लेख आला. पेशव्यांचा तो वाडा जो होता सरकार वाडा, तो उत्तम आहे, तो पण बघायला पाहिजे आपण सगळ्यांनी. वरचा दिवाणखाना, तिथल्या त्या खिडक्यांमधून जर आपण पाहिलं तर नाशिकच्या पेठांमधली गल्ल्यातलं पंचवटीत काय काय चाललं हे दिसतं. सुंदर सगळी वाईब अनुभूती आहे बरं का तिथं. चांदवडच्या वाड्यात पण चांदवडचे बाजूचे किल्ला आणि डोंगर आणि गाव उत्तम दिसतं 2-3 मजल्यावरून. चांदवड कुठे आहे? नाशिक जिल्ह्यात आहे. पेशवेवाडा जो आहे कोपरगावचा, कोपरगावला पेशव्यांचा वाडा होता. रघुनाथरावांना काही काळ ती जागीर होती, नंतर ती जप्त झाली. त्यांचं कोपरगाववर फार प्रेम होतं, तिथं सुंदर वाडे होते, 2-3 होते, त्यातला एक मोठा गेला. पण दुसरा जो वाडा आहे त्यांचा कोपरगाव गावातला, तो आता सध्या राज्य पुरातत्व खातं डेव्हलप करत आहे. उत्तम वाडा आहे. त्याचं जोतं किंवा त्याची दगडी 25 फुटाचं जोतं, 25 फुटाच्या एक दगडी उंचीवर तो बांधलाय. गोदावरीच्या पुरामुळे ती उंची घेतलेली असावी. सज्जा खूप सुंदर आहे, गॅलरी त्याची अप्रतिम ती गॅलरी आहे. आतमध्ये पण सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं बघायला मिळतात. नाही, आधीची स्लाइड घ्या. कोपरगावात बेटात पण पेशव्यांचा वाडा होता, तो सध्या नाही. त्याचे दगड कोणी नेले, त्याचं सागवान कोणी नेलं, त्याचा दरवाजा कोणी नेला, अशा 3-3, 4-4 ठिकाणी सगळ्या त्याच्या गोष्टी घ्या. म्हणजे मी कधी कधी गमतीनं म्हणत असतो की मी एक वाडा 3 ठिकाणी बघितलाय फिरून. लोक म्हणतात कसं काय बघितलाय, तर तो पेशव्यांचा मुख्य जो वाडा होता सरकारचा, तर त्याचे इंग्रज काळात लिलाव करण्यात आला 1830च्या दशकात. मग त्याचे दगड कोणी नेले, त्याचं सागवान कोणी नेलं, त्याच्या सगळ्या नक्षीदार कमानी आतला सांगाडा कोणी नेला, तर तो येवल्याच्या शेठ छबिलदासांच्या त्या पिढीला जो आहे तो रघुनाथराव पेशव्यांचा वाडा आहे. तिथं जाऊन मी पाहिला. काही दगड गावातले कोणीतरी नेले होते, त्यांच्या घरी जाऊन बघितले. आणि त्याचा मोठा दरवाजा म्हटलं कुठे, मी फार शोधायचा प्रयत्न केला उत्सुकतेपोटी. कुठेतरी मला नोंद गॅझेटियरमध्ये मिळाली की तो श्रीरामपूर तालुक्यात डोमगावला महानुभावांचा आश्रम आहे, तिथं दरवाजा आहे. मी तिथे गेलो. महानुभावांचा आश्रम ते नवीन झालेला होता. मी म्हटलं मला दार बघायचं आहे. ते म्हटलं कसलं दार? म्हटलं हे जुनं दार होतं ना. त्या माणसाला तिथल्या कळलं. मग त्यांनी ते कुठेतरी असं स्टोरेज रूममध्ये पडलेलं होतं. ते असं 15 फुटांचं दार, त्याला नक्षीदार असे गजे खेळ, टोकदार, अणकुचीदार, आतमध्ये दिंडी दरवाजा, साखळदंड, असा तो भव्य दिव्य दरवाजा होता. असं मी म्हणत असतो की एक वाडा 2-4 ठिकाणी जाऊन बघितलं. तर त्यांना म्हटलं ते तरी जतन करा, ते दार ठेवा तरी, नाहीतर ते पण तुम्ही विकताल. पुढचं घ्या स्लाइड. शेवटचा मुद्दा. मागच्या 3 स्लाइडला मी शेवटच्या असंच केलं, पण ही खरी शेवटची बरं का. काही नाश्ताही केला नसेल, सकाळी लवकर उठून आले, मला कल्पना आहे. काही वाड्यांची गावं आहेत, ही गावाच्या गावं आपण सुंदर डेव्हलप करू शकतो. महाराष्ट्रात काही गावं आहेत की जिथं भरपूर वाडे आहेत, एकाच गावात जास्त वाडे. आता एखादा सरदार आहे, तिथला जागीरदार आहे, त्याचा एखाद्याचा वाडा, त्याच्या आश्रिताचा दुसरा वाडा चांगला दिसतो. पण काही जी गावं आहेत ना, ही सगळी ही धार्मिक शास्त्री पंडितांची गावं आहेत. धार्मिक शास्त्री पंडित हे धार्मिक क्षेत्रातले सरदारच. त्याच्यामुळे ज्या अशा नगरी आहेत ना, त्या ठिकाणी भरपूर शास्त्री पंडितांचे एकाच गावात असे 50 पेक्षा जास्त वाडे आहेत, सुंदर सुंदर. तर ही गावाच्या गावं अशी हेरिटेज व्हिलेज म्हणून अशी काहीतरी जतन करायला पाहिजे, असंही माझी एक संकल्पना आहे. उदाहरणार्थ वाई आहे सातारा जिल्ह्यात. वाईलाही सुंदर सुंदर वाडे, वेदपाठशाळा वाईला जुन्या होत्या. पुणतांब्यात 50 पेक्षा जास्त वाडे आहेत. मी भरपूर बघितले, त्यातले माझ्या पुस्तकामध्ये बरेचसे वाडे मी कव्हर केलेले आहे. खूप सुंदर सुंदर वाडे हे पुणतांब्यात बघायला आपल्याला मिळतात. सेम त्र्यंबकेश्वर, सेम पैठण, नेवासे, बुद्रुक, पंढरपूर या सगळ्या धार्मिक नगरी होत्या. पंढरपूरला प्रदक्षिणा मार्ग नदीकडून आपण जेव्हा विठ्ठल मंदिराकडे येतो तर मध्ये भरपूर वाडे होते. शिंदे आणि होळकरांचे सुंदर वाडे अजून सुद्धा आहेत. शिंद्यांचा वाडा ग्वाल्हेर स्टेटच्या आणि इंदोरचा, होळकरांचा इंदोर स्टेटच्या अजूनही ताब्यात आहे. पेशव्यांचा वाडा होता, बऱ्याच सरदारांचे वाडे होते. बऱ्याचदा धार्मिक ठिकाणी असे सरदार मंडळी वाडे बांधायचे की त्या ठिकाणी आपलं काही धार्मिक कार्य असेल, अधनंमधनं जायला, तिथं करायला आपला एक वाडा असावा म्हणून वाडे असायचे. असे बऱ्याचशा पेशवे आणि त्यांच्या सरदारांचे वाडे हे याच्यातल्या बऱ्याच ठिकाणी होते. अजून एक गाव आहे, तिथले वाडे बऱ्याच जणांचे होते, पण तिथं काही नाही. हे नगर जिल्ह्यात कायगाव टोका म्हणून गाव आहे, प्रवरा संगम. पण ते नदीच्या पाण्याने 1969ला सगळं गेलं. नंतर तिथंही थत्ते, ओमकार, गद्रे, जोशी, नाना फडणीस, पेशवे यांचे सुंदर सुंदर एकावर चढ एक वाडे सगळे होते.
पुणे राजकीय केंद्र होतं. पुण्यात जे वाडे होते ते सगळ्या सरदार मंडळींचे, आश्रित वर्गाचे सगळ्याचे वाडे होते, पण आज ते वाडे नाही. सासवडला सुद्धा सुंदर वाडे, बरेचशी ही लिस्ट बरीच मोठी होईल. सासवडलाही सुंदर सुंदर वाडे आपल्याला, पुरंदरेंचा वाडा, वकिलांचा वाडा, कुंजिरांचा वाडा होता, अजून कोणाचा तिथं वाडा, पेशव्यांचाही वाडा होता. म्हणजे बाळाजी विश्वनाथ होते तो वाडा नाही, पण नंतर पेशव्यांनी उभारलेला वाडा सध्या तहसील कचेरी म्हणून वापरत आहे याला सासवडला. राजगुरूंचा वाडा राजगुरुनगरला आहे. अजून सांगा बरं असे छान छान वाडे कुठं आहे? नायकांचा वाडा. बरं, नायकांचा वाडा कुठला? खडकमाळ वगैरे तो मंडईच्या बरं, अच्छा. अजून आपल्या आपल्या गावाकडले वाडे सांगा आणि आपण संपू. छान छान वाडे. होळकर वाडा कुठला? होळकरांचे खूप वाडे आहेत महाराष्ट्रात. चाफेकर वाडा. अजून? अरे एवढेच उत्तर. इथं तरुण मुलं, इथली काही जेनझी जनरेशनला माहिती आहे का? एखादं रील बघितलं असेल ना वाड्याचं. हा, सावंतांचा वाडा कुठला? सावंतवाडीचा. हा, तो राजवाडा आहे. म्हणजे कोल्हापूर, जव्हार, जत, भोर, औंध ह्या ज्या शासकांचे संस्थानं होते त्यांचे राजवाडे तुलनेनं भव्य, त्याला राजवाडे म्हटलं जातं. तर अशा प्रकारे धन्यवाद. इथे एक हत्तीच्या आकाराचा छोटा दगडी चौरंग एका वाड्यात बघायला मला मिळाला. ते लहान मुलांना आंघोळ घालण्यासाठी वापर केला जायचं बरं का. तर तुम्हाला मी हे सगळं आवडलं असं गृहीत धरतो. प्रश्न क्या? तो संगमनेरच्या देशमुखांच्या वाड्यात, संगमनेरला देशमुखांचा वाडा आहे. प्रश्न उत्तर घ्यायचे नाही, बसा. चालेल. किती लोकांना प्रश्न आहेत हात वर करा. तर त्यांचे जे प्रश्न आहेत ना, तर त्यांनी इथे थांबा. नाही मग उरलेल्यांचं पुस्तक एक मिनिट, सर्वांना पुस्तक भेटलं. सरांचं पुस्तक मिळेल का? हो, पुस्तकं मिळेल का? ऐतिहासिक वाडे व घराणी म्हणून पुस्तके. आता नाही आणलं तुम्ही ते सकाळ. ज्यांना बघायचं आहे ना त्यांना माझ्याकडे पुस्तक आहे, मी दाखवतो. नाही तर बुक फेअर मध्ये जा 2 दिवस, तिथं सूट आहे चांगली. सकाळ प्रकाशनाचं आहे, त्याच्यामुळे सकाळ प्रकाशनाचा स्टॉल नंबर F39, ऐतिहासिक वाडे व घराणी, F39 स्टॉल. 20% सूट आज आणि उद्या. नक्की घ्या, बरं झालं त्यांनी. खूप छान व्याख्यान तुम्ही दिलं. खूप चांगला अभ्यास केलेला आहे. तर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं आता त्यांना दीप्ती भांबरे यांच्या हस्ते एक पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया त्या भेटीचा स्वीकार करावा. आणि ही विद्यार्थिनी तिच्या आयुष्यात पहिल्यांदा आभार मानणार आहे, तर तिला आभाराचा भार वाटणार नाही असा प्रतिसाद तिचा झाल्यावर टाळ्या वाजवून द्या. आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आज या यशस्वी कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी आभार प्रदर्शन करण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजले. सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आणि अथक परिश्रम घेतले त्या सर्व आयोजक आणखी कोणी कोणी असेल असं काही करणार तर त्यांचे सांगा. आपण धडपडे तरुण सुमित डेंगले सरांनी आपले मौल्यवान मार्गदर्शन केले, त्याबद्दल आमच्याकडे कमीत कमी 100 ते 500 सहकार्याशिवाय या कार्यक्रम यशस्वी झाला नसता. तुमचे अमूल्य योगदान आणि उपस्थिती माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. पुढचा जो कार्यक्रम असेल तो आपला बहुतेक ओंकारेश्वरला किंवा वासुदेव बळवंत फडके यांचे चरणकमल ज्या गावाला पहिल्यांदा लागले धामारीला, तिथं तो होणार आहे. तर त्याची बातमी पेपरमध्ये येईलच. तर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, एन्शंट ट्रेल्स, क्लब हेरिटेज आणि HV देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम हा साजरा झाला आणि त्याला महाराष्ट्र टाइम्सने आपल्याला पाठबळ दिलेलं आहे. 2012 पासून आम्ही हे सगळे अशा प्रकारचे कार्यक्रम घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा कार्यक्रम आज इथं व्हायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज हे कॉलेज ज्या जागेवर उभा आहे तो सरदार इचलकरंजीकरांचा वाडा आहे. तर वाड्यापासून कहाणी सुरू झाली होती, ती वाड्यापासून थांबली. धन्यवाद.